डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी खंडेराव नाना गायकवाड तर कार्याध्यक्षपदी शिवाजी घोरपडे यांची बिनविरोध निवड। देवळाली कॅम्प येथील भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली साल 2025 ते 2028 अशी 3 वर्षासाठी बिनविरोध नवीन कार्यकारिणी निवड करून बैठक शांततेत संपन्न झाली। या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। अध्यक्षपदी खंडेराव नाना गायकवाड तर उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कार्याध्यक्ष शिवाजी घोरपडे, सचिव कलेश्वर मोरे, सहसचिव नारायणराव आडके, खजिनदार किरण बेदरकर, संचालक अंबादास पाटील, प्रशांत कापसे, बबनराव आडके, देवराम मुठाड, रमापती चव्हाण, नरेंद्र जोशी, त्र्यंबकराव करंजकर, तंत्रसंचालक म्हणून दादासाहेब देशमुख, मारुतीराव कोरडे यांची निवड करण्यात आल्याचे प्रशांत कापसे यांनी सांगितले। नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या हस्ते तर नवनिर्वाचित अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांनी नवीन कार्यकारिणीची स्वागत पुष्पहार आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। या प्रसंगी मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख व नवनिर्वाचित अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी रतन लोट, रत्नाकर वाघचौरे, शरद गायकवाड, रमेश देशमुख, अशोक बुरके, सुरेश शिंदे, बाळासाहेब मुठाळ, काशीनाथ उबाडे, खंडेराव मुठाळ, संपतराव मुठाळ, सदाशिव सांबरे, लक्ष्मण शिरसाट आदींसह भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। डी न्यूज मराठी, भारत चव्हाण, भगूर। दोस्तों, 2007 साली गुढीपाडवा होता। या गुढीपाडव्याच्या निमित्ताने माजी कार्याध्यक्ष माननीय भूषणरावजी व त्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन झाली। त्यानंतर 2010 मध्ये या संस्थेचा सभासद झालो। 11 साली पहिली निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये मला सदस्य म्हणून माझी निवड झाली। 2 वर्षाचा काळ होता। मग पुन्हा 3 वर्षाचा करण्यात आला आणि त्यानंतर उपाध्यक्ष पद म्हणून मला माननीय भूषणरावजी माझ्यावरची जबाबदारी टाकली। तेव्हापासून तर आतापर्यंत गेली 17 वर्ष जी संस्थेची जबाबदारी माझे कुटुंब म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी कार्यक्रम करीत आलो। आम्हाला बसायला जागा नव्हती। मारुतीच्या मंदिरमध्ये मीटिंग घ्यायची, राम मंदिरामध्ये मीटिंग घ्यायची, पण तिथे राजकारण यायला लागलं। मोठा प्रसंग आला, आता काय बात करायची। मग योगायोगाने आलं का भगूर नगरपालिकेची नागरिक आघाडी स्थापन झाली होती। त्या नागरिक आघाडीचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं, परंतु मी त्यावेळी सांगितलं मला राजकारण नको, म्हणून मी त्या राजकारण बाजूला झालो। त्यांना सहकार्य केलं, त्यांना निवडून आला। त्यांना निवडून आल्यानंतर ते 10चे 10 मतदान माननीय जयवंतराव जाधव यांना 10 मतं मिळाली व 1 मताने जयवंतराव जाधव आमदार झाले। त्यांच्या निमित्ताने सत्कार ठेवला भगूर नगरपालिकेमध्ये आणि हे सत्कार ठेवला असताना त्यांनी आमंत्रित केलं की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या या कार्यक्रमाला हजर आहोत। म्हणलं आम्ही हजर आहोत, आम्ही अराजकीय सांगत नाही, आमचा याच्याशी कुठलाही संबंधित आमचं काम होतं ते आम्ही केलं। परंतु जयवंतराव जाधवचा आग्रह असल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला आणि सत्कारला उत्तर म्हणून जयवंतराव जाधवने विचारलं तुम्हाला काय हवंय। त्यांना एकच सांगितलं आम्हाला पैसा सोडून सगळं द्या, आम्हाला बसायला जागा नाही, आमच्या छत्रछाया नाहीये, परंतु तुम्ही जर काही काही करता तर बघा। त्यांनी सत्कारला उत्तर 14,99,999 रुपयाचा चेक दिला आणि योगायोगाने माननीय उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ होते। भुजबळाच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं। 2 ते 3 महिन्यामध्ये तो हॉल बांधण्यात आला। हॉल बांधायला आल्यानंतर सकाळी जाऊन पाणी मारणे, हॉलची निरीक्षण करणे, बघांबरोबर झालं का नाही हे पाहायचं, शिवची चर्चा करून त्याला जास्त चांगलं काम कसं करता येईल आणि लवकरात लवकर काम कसं मिळेल ते मिळालं। आता हॉल तयार झाला, पण हॉल ताब्यात लवकर मिळत नव्हता। आपण अध्यक्षपद असताना खूप म्हणजे लोक ते शब्द आपल्या ज्येष्ठ नागरिकांना वापरले,
परंतु त्याच्याविरुद्ध आधी आपल्याला समजून सांगितलं, बाबा रे हे ज्येष्ठ नागरिक रिटायरमेंट यांना राजकारणाचे काही संबंध नाही. स्वतः त्यावेळी जे भांडण झालं त्या टायमाला नाना माझ्या बरोबर होते. नानाने त्याला समजून सांगितलं की बाबा रे तू करतोय, चूक करतो. त्याचं चूक त्याच्या लक्षात आणून दिली आणि मग तिसऱ्या दिवशी तो हलची चावी ताब्यात मिळाली. आज आपण मोठ्या स्वाभिमानाने आज त्याच्यामध्ये कार्यक्रम करू. आता खाली बसायला उठता येत नव्हतं, मग आम्ही आपण एक डोकं लावलं आणि ट्रिप काढली. त्या ट्रिपच्या माध्यमातून जे पैसे उरले प्रशांत, मग ते पैसे परत सभासदांना न देता त्याचे स्टूल आणले, काही खुर्च्या आणल्या, कोणी पंखे दिले. अशा पद्धतीने गोविंदाने तो हॉल सजला गेला. आणि आता राहिल्यानंतर हा खालचा झाला प्रश्न, आता राहिला वरचा प्रश्न. त्यानंतर विलक्षण लागलं 5 वर्षांनंतर. योगेश घोलप विलक्षण उभे राहिले आणि त्या दिवशी त्या दिवशी एसटी जागेचं भूमिपूजन होतं. त्यावेळी मी आपल्याला सांगितलं कुठल्या परिस्थितीत आमचं हॉलचं काम झालं पाहिजे. योगेशने सांगितलं ही सगळी माझी एकट्याची नसून माझ्या कार्यकर्त्यांची, सभासदांची, ज्यांनी आपल्या दिवसा टाकलं, या सर्वांना राष्ट्र सांभाळून ही दुसरा पदार्थ आपला तयार झाला. खाली आपली मिटिंग होती, वर जेवणाची व्यवस्था होती आणि राहिले आता मग आपल्याजवळ बँकेत पैसे शिल्लक होते. त्या टायमाला 35 ते 40 हजार रुपये खर्च करून साईडने कडपा टाकून जेणेकरून मांडी आपल्या मांडी न घालता त्या डायनिंग टेबलवर जेवण आपल्या सभासदांचं कसं होईल त्याप्रमाणे तो कार्यक्रम झाला. राहिला तर भोजनाचा पैसा परत निर्णय असा घेतला. काही टायमाला एखाद्या कारागिरीला जर सांगितलं प्रशांत तर त्यावेळेस तो काम 10,000 सांगायचा, पण दुसऱ्यांदा सांगितलं तो 15,000 सांगायचा. पण आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते आपल्याला झेपत नव्हतं. मग बाजीरावला सांगून, नानांनी मी सांगून बाजीरावला लेवल केलं आणि 12 महिन्याचं ऍग्रीमेंट केलं आणि आज 12 महिने आम्ही छानवाडी जेवण करत आहोत. मुद्दा कोणता आहे की जसं आपण सांभाळ या आता माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे, ही जबाबदारी जशी आपण घेतली आता सगळ्यांनी जबाबदारी, माझं कार्य, माझी संस्था, मी शब्द बाजूला काढा, आपण सर्व मिळून हा कार्याचा रथ पुढे कसा जाईल जे सर्वजणांनी जर केलं तर अजून आपल्याला फार मोठं राखायचं आहे. अजून आपल्याला पाठीमागे बांधकाम करायचं आहे, पुढे गार्डन करायचं आहे. नाना नानीचा पार्क करा, नाना गेला नानी गेली पण पार्क गार्डन झालं नाही. तर ती गार्डन आपल्या भागामध्ये आपल्या विभागात जागा आहे तिथं कसं होईल याकरता आपले प्रयत्न राहणार आहे. आणि हे प्रयत्न साध्य करण्याकरता या नवीन कमिटीला जी जबाबदारी दिलेली ती कमिटीने सर्व आपल्या पान प्रचिटेला जाऊन त्याचं नियोजन करा. जिथं कमी येते आपण ते सगळे मिळून काही गोष्टी करू आणि पुढील भावी या नवीन कमिटीला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटी जाऊ. मी नाना कार्याध्यक्ष शिवाजी घोरपडे आणि त्याच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये आपल्या संसाराची समिधा अर्पण करून या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भगुरपुत्र क्रांतीसूर्य तात्याराव सावरकरांच्या पुण्यभूमीत गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात ज्येष्ठ नागरिक संघटना ही अतिशय मौलिक काम करते. त्या संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी 2025 ते 2028 या नूतन वर्षाच्या कार्यकारिणीसाठी खालील सदस्यांची नेमणूक झाली. अध्यक्ष श्री खंडेराव नाना गायकवाड, उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, कार्याध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, सचिव कचेश्वर मोरे सर, सहसचिव नारायणरावजी आडके, खजिनदारपदी श्री किरण बेलेकर सर, संचालक श्री अंबादासजी पाटील, प्रशांत कापसे, बबनराव आडके, देवरामजी मुठाळ, रमापती चव्हाण, नरेंद्रजी जोशी, प्रमोदराव करंजकर ज्यांनी या संस्थेसाठी अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी संस्था नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केले. दादासाहेब देशमुख तज्ज्ञ संचालक, श्री मारुतीराव कोरडे हे तज्ज्ञ संचालक, अशी ही कार्यकारिणी आज या ठिकाणी जाहीर झाली सर्वांच्या मते. मी माजी अध्यक्ष ज्यांच्या कारकिर्दीत ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवली गेली असे आमचे मार्गदर्शक श्री दादासाहेब देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती राजांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय दादासाहेब देशमुख, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सर्व सभासद यांच्या जी दादांनी ती मागे जी परंपरा चालू केली ती परंपरा मी पुढे आम्ही सर्वजण मिळून व्यवस्थित चालू ठेवू. दादाला पुढे आम्ही कमीपणा देणार नाही.
किंवा दादाने जे कार्य केलेले आहे त्याचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून ते कार्य आम्ही पुढे जोमाने चालू ठेवू. त्याचप्रमाणे दादा आम्हाला नेहमी वेळोवेळी त्यांनी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.